सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनेक महाविद्यालयांमध्ये 50% शिक्षक पद रिक्त असल्याचं समोर आलंय। त्यामुळे अशा महाविद्यालयांच्या 2026-27च्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेवर टांगती तलवार आहे। मुंबईत शाळांचं स्वयंमूल्यांकन रखडलंय। मुंबईच्या 110 शाळांची तर उपनगरच्या 220 शाळांची प्रक्रिया अपूर्ण आहे। यंदा बीएलओ जनगणना कामांमुळे शाळांचं स्वयंमूल्यांकन रखडलंय। पुण्यात काल शून्य सावली दिवस ही दुर्मिळ खगोलीय घटना अनुभवायला मिळाली। दुपारी 12:31 सूर्य अगदी डोक्यावर असल्यानं काही क्षणासाठी उभ्या वस्तूंची सावली पूर्णपणे नाहीशी झाली। इंधनाच्या नासाडी टाळण्यासाठी चेकपोस्ट हटवा अशी मागणी वाहतूकदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। महाराष्ट्राच्या सीमेवरील तपासणी नाक्यांवर महिन्याला 45,000 वाहनं तात्काळ उभी असतात। यात वाहनांचं 3 लिटर इंधन वाया जातं, म्हणजे महिन्याला 810 कोटींचं इंधन वाया जातंय, असाही मुद्दा वाहतूकदारांनी उपस्थित केला। नीट परीक्षा गैरप्रकाराबाबत सीबीआय ॲक्शन मोडवर आहे। आरोपी शुभम खैरनार याच्या नांदगाव येथील घरी सीबीआयने नाशिक गुन्हे शाखेकडून झाडाझडती करण्यात आली। नीट पेपर लीक प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि यांच्या वतीनं संविधान चौक इथं आंदोलन करण्यात आलं। विद्यार्थ्यांनी केंद्र सरकार आणि संबंधित यंत्रणांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। नागपुरात पुन्हा अवकाळी पावसाचं आगमन झालंय। वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली। पनवेल महानगरपालिका क्षेत्रात भीषण पाणी टंचाई उद्भवली आहे। या प्रकरणी विरोधी पक्ष आक्रमक झालाय। नवी मुंबई मनपाचे लक्ष वेधण्यासाठी 17 मेला मोर्चा काढण्यात येणार आहे। रुपाली चाकणकरांची गुरुवारी ईडी चौकशी होण्याची शक्यता आहे। खरात प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप आहे। एसआयटीनं आता ईडी चौकशी करणार असल्याची माहिती दिली आहे। मनसे रेल्वे भरती आंदोलन प्रकरणी पुढील सुनावणी 18 मेला होईल। मनसेनं उत्तर भारतीय उमेदवारांना मारहाण केल्याचा आरोप आहे। नागपुरात ओबीसी समाज आक्रमक झालाय। राज्यातील 27 ओबीसी जातींचा प्रश्न कागदोपत्रीच राहिला। सोन्याच्या दरात एका दिवसात 11,000ची वाढ झाली आहे। चांदीच्या दरात 30,000 रुपयांची वाढ झाली आहे। सोन्याचा भाव 1,62,000 परत गेला आहे।